अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत, आभार. चला तर मग आज विषय आहे श्रीयंत्रावर कुंकुमार्चन विधी कसे करावे. कुंकुमार्चन विधी करताना कोणते मंत्र म्हणावे म्हणजे आपल्या घरामध्ये अखंड धनप्राप्ती होईल आणि घरामध्ये धनाचं वर्षाव होईल. धन येण्याचे अनेक मार्ग प्राप्त होईल. जर आपल्या घरामध्ये धन टिकत नसेल तर ते धन घरामध्ये टिकण्यासाठी सुद्धा मदत होईल. तर श्रीयंत्र हे लक्ष्मी मातेचं आसन आहे. ह्या श्रीयंत्रामध्ये 33 कोटी देवी देवतांचं वास असतं, म्हणून श्रीयंत्र हे खूप शुभ मानलं जातं. सकळ सौभाग्यासाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी, आपल्या भाग्योदय होण्यासाठी, मुलप्राप्तीसाठी, मनासारखं विवाह जमण्यासाठी आणि कुलदेवीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी, आपल्या घरातील वास्तूतील सर्व प्रकारचे दोष कमी होण्यासाठी श्रीयंत्रावर कुंकुमार्चन विधी करण्याची पद्धत आहे. आपल्या देवघरातील कुलदेवताच्या टाकावर किंवा फोटोवर आपल्याला किंवा श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचं आहे. कुंकुमार्चन करण्याच्या अगोदर आपल्याला घरामध्येच कुंकू तयार करायचं आहे. घरामध्ये कुंकू कसं तयार करावे माझे एक व्हिडिओ आलेला आहे, ते तुम्ही पाहू शकता. हळकुंड चांगले कुटून घेऊन वस्त्रानं ते गाळून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये त्या हळदीवर लिंबाचा 1 चमच रस किंवा चुन्याची निवळी टाकून ते मिश्रण चांगले एकजीव करायचं आहे. हळद आपल्याला बारीक वाटून घ्यायची आहे, कपड्याने ते चाळून घ्यायचे आहे, वस्त्रगाळ करायचं आहे आणि त्याच्यात थोडं रस आणि चुन्याची थोडंसं चुना टाकून ते दोन्ही चांगलं असं एकजीव मिक्स करायचं आहे आणि ते सावलीतच वाळवायचं आहे. अशा पद्धतीने घरच्या घरी घरगुती कुंकू आपल्याला बनवायचं आहे. त्यात मोराचे 1 पीस जाळून त्याची राख त्याच्यामध्ये टाकायची आहे. अशा प्रकारे घरी तयार केलेले कुंकू हे महिलांनी नित्य आपल्या कपाळी लावायचं आहे. देवघरात एक पाट किंवा चौरंग मांडून त्याच्यावरती लाल वस्त्र अंथरून एक तामण ठेवून तांदूळ त्याच्यात भरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मध्यभागी ठेवून त्याच्यावरती देवतेचं टाक किंवा श्रीयंत्र त्याच्यात ठेवायचं आहे. त्या देवताच्या पायावर आपल्याला मंत्र म्हणून कुंकुम पायापासून तर डोक्यापासून पर्यंत मंत्र म्हणून कुंकुम व्हायचं आहे. कुंकू वाहताना उजव्या हातामध्ये 5ही बोटांनी कुंकू व्हायचं आहे. कुलदेवीची हविद्र करताना आणि देवीला कुंकुमार्चन करताना 5ही बोटांना कुंकुमार्चन करायचं आहे. आणि हे सगळं तयारी झाल्यानंतर आपल्याला कुलदेवीसमोर बसून संकल्प करायचा आहे. मम आत्मन सकल शास्त्रोक्त पुराणयुक्त फल प्राप्त्यर्थम मम इह जन्माने जन्मांतरेण अखंडित सौभाग्य पुत्र पौत्रादी अभिवृद्धार्थ धन धान्य दीर्घायुष्यादी सकल सिद्धिदार मम काश्यपगोत्र नामने कुलदेवता चरणार्पणाम कुंकुमार्चन अहम करिष्ये असं म्हणून आपल्याला संकल्प करायचा आहे. आता हे अवघड आहे, संस्कृतमध्ये आहे, हे तुम्हाला म्हणता येणार नाही. तर तुम्ही काय करायचं, आपल्या भाषेमध्ये मराठी भाषेमध्ये म्हणायचं की माझं नाव मीरा, आता माझं नाव मीरा आहे म्हणून मी मीरा सांगते. माझं नाव मीरा राठोड आहे आणि मी आज शास्त्रशुद्ध पद्धतीने कुलदेवीच्या टाकावर किंवा तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करत आहे. तर माझे ह्या जन्माचे सगळे पाप नष्ट व्हावं
आणि अखंड सौभाग्य, पुत्र मनासारखे पुत्र, आपली धनवृद्धी, घरामध्ये दीर्घ आयुष्य भेटावं, यश कीर्ती मिळावी म्हणून आपण कुलदेवीचा मानसन्मान करत आहोत. कुलदेवीचं किंवा श्रीयंत्राचं वर कुंकुमार्जन करत आहे असं मनातल्या मनात म्हणून ते पाणी सोडून द्यायचं आहे. अशा प्रकारे मानसन्मान करण्याची सुरुवातीची विधी आहे. आता हे असं संकल्प झाल्यानंतर आता मंत्र कोणता आहे बघा. कुलदेवीच्या टाकावर करत असाल तर अष्टोत्तरशन नामावली आहे, म्हणजे 108 नामं आहेत ते. ओम महादेव्ये नमः, ओम महादेव्ये ओम महेश्वराय नमः, ओम सर्वमंगलाय नमः, ओम जयंते नमः. हे असे एवढे 108 मंत्र आहेत. असं थोडं थोडं पाची बोटानं हातामध्ये घेऊन ते मंत्र म्हणून ते श्रीयंत्रावर आपल्याला पायापासून ते डोकापर्यंत अर्पण करायचं आहे, कुलदेवीच्या टाकावर किंवा श्रीयंत्रावर. तर हे 108 आता खूप आपलं व्हिडिओ मोठं होईल. हे तुम्हाच्याकडं नसेल तर तुम्ही अष्टोत्तर नामावली यूट्यूबला सर्च करा, तुम्हाला भेटून जाईल. आता समजा आपल्या मनासारखं विवाह जमण्यासाठी श्रीयंत्रावर कुंकुमार्जन करण्याची विधी काय आहे. सुयोग्य ठिकाणी विवाह व्हावा, मनाला जिथं आपल्याला हवं आहे तिथंच लग्न जमावं म्हणून टाकावर कुंकुमार्जन करून करून ते कुंकू आपल्या कपाळावर लावले जाते. त्यासाठी आपण दिलेलं मागे जसं आपण संकल्प करून पूजा केली होती तसं पूजा करून घ्यायची आहे. मग कुलदेवीचं संकल्प झाल्यानंतर आपल्याला आपली जे काही तिथी आहे, नाव आहे ते सांगून, गोत्र सांगून संकल्प आपल्याला इथं करायचा आहे. जसं गोत्र आता तुमचं कोणतं गोत्र आहे ते गोत्र तुम्ही म्हणू शकता. अशा प्रकारे म्हणून संकल्प करून आपण ही सेवा कंप्लीट करू शकता. त्याचबरोबर कुंकुमार्जन, श्रीयंत्रावर कुंकुमार्जन करण्यासाठी पण तीच विधी आहे. देवीच्या टाकावर करण्यासाठी पण तीच विधी आहे आणि देवीच्या टाकावर करण्यासाठी सुद्धा तीच विधी आहे. अशा विधीप्रमाणेच आपल्याला कुलदेवीच्या टाकावर आणि श्रीयंत्रावर अभिषेक, कुंकुमार्जन म्हणजे कुंकुमार्जन अभिषेक करायचा असते. आपल्या देवीचं, आई भगवतीचा आपल्याला अभिषेक करायचा आहे. म्हणून प्रत्येक मंगळवारी, शुक्रवारी आणि रविवारी आपण देवीच्या टाकावर कुंकुमार्जन करतो. रविवारी नाही, मंगळवारी, शुक्रवारी आणि अष्टमीला, पौर्णिमेला. हे तर दिवस फिक्सच आहेत कुंकुमार्जन करण्यासाठी. तर अशा प्रकारे आपल्याला कुंकुमार्जन करून आपल्या घरची परिस्थिती सुधारायची आहे. धनप्राप्ती होईल, घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास होईल. त्याचबरोबर कधीही आपल्याला धनाची कमी पडणार नाही. धन येण्याचे अनेक मार्ग प्राप्त होतात. बघा, ह्या सेवा केल्याने लगेच धन येईल, धनाचा पाऊस पडेल का असं नाही. धन येण्याचे मार्ग प्राप्त होण्यासाठी वेळ लागतं. तुम्ही सेवा करत राहा. आई भगवती जगज्जननी जगदंबा अंबा आपल्याला सद्बुद्धी देऊन आपल्या मनातली इच्छा पूर्णती करून घेईलच. तर ही कुंकुमार्जनविषयी माहिती तुमच्याशी शेअर करावीशी वाटली. माहिती जरा चांगली वाटली असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. शुभ दिवस जाओ.